नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा बरं. माझं नाव विजय लहानूजी गोंडाणे, गाव, काम वटफडी, तालुका, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ. मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 9657711573. बरं, आपण तुरीच्या शेतामध्ये आहे. हा. तर आपण 8 दिवसाआधी हो. याच्यावर एक फवारणी घेतली होती, जी बरोबर. बरोबर आहे? हा. तर फवारणीमध्ये आपण काय वापरलं होतं? फवारणीमध्ये मला सजेस्ट केलं ते एक तर O2 जे खूप फुलं सुटतात त्यांनी. बरं. त्याच्यानंतर अळीसाठी फायटर. बरं. आणि टॉनिक दिलं एक मोर. त्याच्यानंतर अधिक सपोर्ट म्हणून झिंक आणि क्रॉप किंग वगैरे असं औषध प्रमाणात दिलं त्यांनी. आणि औषध एका दमानं तुम्ही मिसळून घ्या म्हणे आणि 25 पंपाचं औषध करून ठेवा म्हणे. बरं. मग त्या हिशोबाने मी रोजदार सांगितले आणि पंप आणलं चार्जरचं, 16 लिटरचं पंप. तर प्रत्येक पंप्यामध्ये 1 लिटर हे मिक्स करून टाकत गेलो. आणि तुरीच्या दोन्ही बाजूला आणि वर 3 नोझलच्या हिशोबाने मी फवारणी केली. तर सुरुवातीच्या 8 दिवसापूर्वी ना आता मला एकदमच फरक जाणवला. फरक कोणता जाणवला आहे तुम्हाला? फरक हा जाणवला की माझं जे पिवळं धम वावर दिसत आहे तर हे याचाच परिणाम असं मी समजतो. आणि काही दाणे भरत आहे, शेंगा होत आहे, पण फुल चालूच आहे. आणि असं मला वाटते की अधिक 1 महिना तरी मी फुलाचं रूपांतर झालं पाहिजे, म्हणून अधिक एखादे कुठले सजेस्ट असलं तर ते देईल. 50% शेंगा बनल्या? कमीत कमी 50% आहे बघा. 50% शेंगा बनल्या आहे. आज माझं पाशी अर्ध पीक आलंच आहे. बरोबर आहे. हा. आणि अर्ध पीक आलंच आहे. आणि बघा आता ह्या शेंगा, आणि याला अजिबात कीड असं काही नाही आहे. यांची गोष्ट अशी की ते फायटर आणि मोर आणि विशेष महागडं औषध नसता, पण अळीचा एकदम प्रादुर्भाव कमीच झाला. म्हणजे अळी दिसते का तुम्हाला कुठं आता आज त्या डेट मध्ये पहा अळी अजिबात दिसत नाही. आता 8 दिवस होत आहे. आणि 8 दिवसांआधी आपण तुम्हाला अळी दाखवली होती. हो. मग एक काळी आणि एक हिरवी अशी मोठी होती, चांगली बोटभर अळी होती. तर त्यांनी म्हटलं ताबडतोब तुम्ही फवारणी देऊन द्या बा. आणि O2 मारल्यानंतर तुम्हाला असं जाणवलं पूर्ण जास्त वाढलं? O2 मुळे एवढा फरक पडला की ते जे पिवळं धम फुल होतं, जे कमी प्रमाणात होतं, ते जवळजवळ आता मुंड हात पर्यंत असा तुरुंबा त्याच्यात होत आहे. आणि विशेष म्हणजे ते O2 मध्ये मला प्रेझेंट सुद्धा मिळालो की प्रत्येकाला. तर मी फवारणीवाल्याला दिलं एक, मी स्वतः घेतलं एक, आणि सोबतच्या माणसाला हे काय म्हणे. मी म्हटलं O2 तर्फे आपल्याला गिफ्ट आहे म्हटलं, सरप्राईज गिफ्ट. किचन गिफ्ट. ते खुश झाले. खोलल्यावर ते असं ते म्हणे. आणि एक असा मस्त डब्बा दिला. त्या डब्यामध्ये मी निंबूचं रायतं टाकलं मस्तपैकी, जसं जाळा म्हणे. त्याचा पैसे गिसे नाही पैसे बिशे काही नाही म्हणे, हे तो मला गिफ्ट म्हणे. आणि मग सागरला म्हटलं भाऊ किंमत याची ऍड तर नाही केली तू? नाही हो म्हणे, हे ऍड नाही केली, कंपनी कोण फ्री आहे ते. अच्छा ते माहित नव्हतं. तर तो म्हणत होता की तर तुम्हाला वाजवीच किंमत लावली म्हणे. बरं. एकंदरीत आता तुम्ही फवारणी केल्यानंतर तुम्ही समाधानी खूप आहेत? मला खूप आनंद वाटत आहे की माझ्यावर एकही अळी नाही ना. 4 दाण्याची शेंग आहे, निपोक दिसत आहे. तर मला आता ते राखण्याची असं मजा वाटत आहे. हे फवारणी शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे काही औषधं तुम्ही वापरले? हे मी तर निश्चित सांगतो, विशेष काय महागही नाही आहे. निश्चित आहे. आणि जे इथले जे रिपुणचे जे आहे बिचारे सहकार्य करतात, स्वतः व्हिजिट मारून ते तुम्हाला सजेस्ट देतात. तर लोकांनी फायदा घ्यायला पाहिजे त्यांचा. आणि ते निःशुल्क स्वतःचा गाडीचा पेट्रोल टाकून ते येतात, स्वतःचा वेळ देतात. ते एवढं करून जर ते करतात, त्यांचा एकच उद्देश की त्याला व्हावा की काही ना काही तुझं दाडचं कमी होईल. आणि फवारणी करायच्या आधी तुम्हाला असं वाटलं नव्हतं एवढी तूर जबल भाऊ? नाही, तेव्हा वाटत होतं की एवढी नाही, वडलो पाहिजेत आहे जमीन नेहमीप्रमाणे करावं. पण मग एकदा बोलावलं मी माझ्या डॉक्टरला, म्हटलं बाबा तू एकदा शेतीत व्हिजिट मार, व्हिजिट मारून मला सजेस्ट कर. मला खर्चाला काही हे नाही, कारण मला दुसरे काही शौक पडणे साहेब. शेती माझा आनंदाचा विषय आहे. आणि त्यांचं उत्पन्न पाहून असं वाटत आहे की आता तर जे काय केलं ते चांगलं. हा, जे काय केलं ते चांगलंच केलं. म्हणजे आपणही इतर लोकांनी सोडली आशा, पण आपण इथं करून दाखवलं. आज लोक येतात, ते येऊन पाहतात, तर म्हणे तू तयार म्हणे कमालच केली आहे. मी म्हटलं कमाल मी नाही केली, कमाल हे औषधाने केली. आणि विशेष म्हणजे योग्य वेळी योग्य टायमावर दिले. एकही आज अडी नाही आहे,
एक डाकरा नाही, एकाला तरी दाखवा तुम्ही असं. तर हे 100% मला त्यामध्ये तुम्ही आनंदी आहे? मी एकदम आनंदी. हो. आणि स्वतः त्यांनी व्हिजिट मारली त्यामुळे आधी वाटते की चला